राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे। शासनाने जी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे, ही कर्जमाफी योजना फसवी आहे। ह्या कर्जमाफी योजनेतील आपण जाचक अटी आणि शर्ती पाहिल्या तर 50% लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। हे लक्षात आल्यामुळं राज्याचे नेते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब व देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि हे सरसकट कर्जमाफी शासनाने करावी, जाचक अटी रद्द कराव्या आणि या राज्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार, या राज्यामध्ये चाललेली गुंडगिरी, गॅसची टंचाई, डिझेलची टंचाई, पेट्रोलची टंचाई, सामान्य माणसाला वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची, सर्वसामान्य नागरिकांची आणि मतदारांची दिशाभूल करून सत्तेवर आलेलं आणि फोडाफोडी करून दहशत गुंडगिरी करून पैशाच्या जोरावर सत्तेवर आलेल्या सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि या सरकारने तात्काळ या ज्या आम्ही जनतेच्या अडचणी सरकारच्या समोर मांडलेल्या आहेत त्या अडचणी दूर कराव्या अशा प्रकारची विनंती करून आगामी काळामध्ये हे सरकार जर गेंड्याच्या कातड्यासारखं असंच लोकांच्या मुंडीवर पाय देऊन जर राज्य करत असेल तर हे या राज्यातली जनता कदापि सहन करणार नाही आणि आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आवाज उठवून या सरकारला, या जनतेला ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाग पडू अशा प्रकारचा इशारा आम्ही या माध्यमातून आज दिलेला आहे। जय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं व शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये जे गेल्या आठवड्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब सरकारनं त्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे आणि मदत देत असताना त्यांच्या घरातील कुटुंबातील एका व्यक्तीला पुनर्वसन करावं। त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये जी आज शेतकऱ्यांची वाताहत होत आहे, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांना जे गॅस मिळतो तो गॅससुद्धा वेळेला मिळत नाही, त्याची टंचाई जबरदस्तीनं टंचाई दाखवून त्याचा जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील या पद्धतीने गॅसवाले करत आहेत। त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, नदीकाठचे शेतकरी असतील किंवा विहिरीवरची लाईट आहे, अशा वेळेला आयत्या वेळेला उन्हाच्या टाईमला लाईटी घालवून शेतकऱ्यांचं पीक वाळून चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हे सरकार अतिशय कमी पडत आहे, त्यांना सरकार चालवण्याची अक्कलच नाही थोडक्यात म्हणायचं म्हणजे। आणि असं करत असताना आज जर बघितलं शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झाली ती कर्जमाफीसुद्धा फसवी आहे, कारण आत्ताच आपण बघितलं असेल जी शेतकऱ्यांची जी वसुली राहिलेली आहे ती वसुली पूर्ण करून घेण्यासाठी या सरकारनं हे कर्जमाफी केली। ही अशी फसवी कर्जमाफी, अशा पद्धतीची कर्जमाफी खरं तर आजपर्यंत कधी केली नाही आणि होणारही नाही, पण हे लोकांच्या डोळ्याचं अश्रू पुसण्याचं काम हे देवेंद्र सरकार करत आहे आणि हे काम करत असताना त्यांना खरोखर हे राज्य कसं चालावं याची अक्कलच नाही। त्यामुळे या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।